याला मी कसं सॉल्व्ह करतो ते आता व्यवस्थित बघा. बघा आता टॅन थिटा दिलेला आहे तुम्हाला 1 आहे. ओके, सो टॅन वरनं आपण काय काढू शकतो रे? टॅन थिटा वरनं सेक थिटा काढू शकतो, Sec बरोबर आहे. theta. सेक थिटा वरनं काय काढू शकतो? कॉस थिटा काढू शकतो, बरोबर आहे. रेसिप्रोकल आहे. कॉस थिटा वरनं काय काढू शकतो आपण? येस, साइन थिटा काढू शकतो, बरोबर आहे ना. कसा काढणार तो? टॅन पण माहिती आहे, कॉस पण माहिती आहे. सो टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा बाय कॉस थिटा, बरोबर आहे का नाही? ओके, आणि मग त्याच्यावरनं आपण साइन थिटा फाइंड आउट करणार. आणि साइन थिटा वरनं काय काढू शकतो? कोसेक थिटा काढू शकतो का? Cosec रेसिप्रोकल theta. आहे, रेसिप्रोकल आहे ना ते. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे करायला लागणार आहे आता व्यवस्थित, बरोबर आहे. सो साइन थिटा वी कॅन फाइंड आउट, कॉस थिटा वी कॅन फाइंड आउट. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिल्यांदा कोसेक थिटा भेटेल, बरोबर आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा ती रिलेशन वापरायला लागेल आपल्याला, बरोबर आहे. सेक थिटा आणि टॅन थिटा मधली कुठली रे? दॅट इज पायथागोरियन आयडेंटिटी. ठीक आहे, वी नो दॅट इथं व्यवस्थित लिहा असं. ठीक आहे, यातल्या सगळ्या व्हॅल्यू काढाव्या लागतील अगोदर, मग ती जी रिक्वायर्ड आहे ती भेटेल. वी नो दॅट, काय माहिती आपल्याला? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. तर 1 प्लस टॅन स्क्वेअर ची 1 होईल, सो सेक स्क्वेअर. तर सेक थिटा काय होईल? √2. झालं काम, पहिलं काम तर झालं तुमचं, √2 भेटला सेक थिटा. ओके, सो ही झाली तुमची पहिली व्हॅल्यू. आता सेक थिटा वरनं इझिली कुठली व्हॅल्यू निघू शकते लगेच? कॉस थिटा. कॉस थिटा काय येणार? येस, कॉस थिटा काय येणार? 1/√2 येणार, बरोबर आहे ना. रेसिप्रोकल, सेकचा रेसिप्रोकल कॉस आहे. ठीक आहे, याच्यानंतर ना आता कुठली व्हॅल्यू काढू शकतो आपण? येस, साइन थिटा काढू शकतो. वी नो दॅट व्हॉट वी नो, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा बाय कॉस थिटा, बरोबर आहे. तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू माहिती आहे, सो साइन थिटा इझिली काढू शकतो. की साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ची गरज नाही वापरायची, बरोबर आहे. सो हे काय होईल? टॅन थिटा किती आहे? 1 इंटू कॉस थिटा किती होईल? 1/√2 होईल, बरोबर आहे. इज इक्वल टू साइन थिटा, बरोबर आहे. सो लक्षात घ्या. आता काय होईल? साइन थिटाची व्हॅल्यू 1/√2, बरोबर आहे. ठीक आहे, सो हे झालं तुमचं साइन थिटा. साइन थिटा वरनं कोण फाइंड आउट करू शकतो आपण आता? कोसेक थिटा, बरोबर आहे ना. कसं काय काढू शकतो? कोसेक थिटा आणि साइन थिटा मधली काय रिलेशन आहे? येस, कोसेक थिटा अँड साइन थिटा आर दी रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. सो कोसेक थिटा काय येणार आहे? √2 येणार आहे. काय येणार आहे? √2. बघा, हे समजत नसेल तर विचारा. ओके, सो आपल्याला सगळ्या रिक्वायर्ड व्हॅल्यू भेटल्या. देअरफॉर फायनल जे आन्सर काढायचे ते लिहा आता. येस, देअरफॉर काय फायनल आन्सर? साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. येस, इट इज इक्वल टू, व्हॅल्यू पुटअप करा. साइन थिटा काय? 1/√2 आहे, बरोबर आहे. प्लस कॉस थिटा काय? ती पण 1/√2 आहे, अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा, दॅट विल बी √2 प्लस √2, बरोबर आहे. 1/√2 प्लस 1/√2. बघा, √2 कॉमन एलसीएम आहे, सो वरती काय होईल? 2/√2. खाली डिनॉमिनेटरला काय येणार? √2 प्लस √2, 2√2, बरोबर आहे. सो काय होईल इथं अल्टिमेटली? बघा, 2/√2 हा न्यूमरेटर जो आहे, खालची टर्म आहे डिनॉमिनेटर, तो मल्टिप्लाय होणार, बरोबर आहे. 2√2. ओके, सो 2 विल गेट कॅन्सल. सो अल्टिमेटली काय भेटेल आपल्याला? येस, अल्टिमेटली काय भेटेल याची व्हॅल्यू? येस, याची व्हॅल्यू काय भेटेल? मी इथं लिहितो 1/√2 इंटू √2, म्हणजेच काय येणार आहे? 1/2 येणार आहे. सो ह्याचं आन्सर आलं तुमचं डायरेक्ट 1/1. ओके, लक्षात घ्या. याला कसं इथं थोडं व्यवस्थित लिहितो बघा, व्यवस्थित समजून घ्या. कॅल्क्युलेशन काय काय जणांना समजणार नाही, हे रूट वाले कॅल्क्युलेशन. 1/√2 प्लस 1/√2, √2 दोन्हीकडे सेम आहे, सो √2 ऍज इट इज. वरती काय होणार? 1 प्लस 1, 2/√2. काय होणार आता? 2/√2 इंटू 2√2. 2 विल गेट कॅन्सल, सो √2 इंटू √2 विल बी 1/2. झालं, तुमचं आन्सर काय आलं? मग 1/2. सर लास्ट स्टेप सांगा ना एकदा डबल. सांगतो. ही का? ही. ओके, ठीक आहे.
बाकीचं सगळं हो. समजलंय का तुम्हाला? बाकीचं सगळं समजलंय? हो. ओके. हो. सो मी आता हे सगळं इरेज करतो, ही स्टेप झूम करून दाखवतो. ओके, बघा काय येईल ती स्टेप बघा. असे 2/√2 बरोबर आहे. अपॉन खाली काय आहे 2√2. मला सांगा हा जो डिनॉमिनेटरचा 2√2 आहे ना सेपरेट, त्याचा डिनॉमिनेटर काय आहे 1 आहे. ऍक्सेप्ट आहे का? ऍक्सेप्टेड. हो. येस सर. आता पुढे बघा. काय करणार? डिनॉमिनेटर ऑफ द डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर आणि डिव्हिजन मीन्स व्हॉट? मल्टिप्लिकेशन बाय रेसिप्रोकल. सो रेसिप्रोकलनी मल्टिप्लाय करा 2/√2 इंटू रेसिप्रोकल काय होईल 1/2√2. सो 2 विल गेट कॅन्सल. आता काय होईल 1/2. आलं का लक्षात? येस, आलं लक्षात? हो. ठीक आहे. आता ही एक मेथड झाली. याला अजून एक मेथड आहे बघा, मी समजून सांगतो. ठीक आहे. सो टॅन थिटा काय दिल त्याला आपण? टॅन थिटा काय दिलता व्हॅल्यू 1. मला सांगा टॅन थिटा 1 कुठल्या डिग्रीला असतो थिटाच्या? थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. बघा ऍक्सेप्टेड आहे का? थिटा किती आहे 45 डिग्री बरोबर आहे ना. टॅन 45 ची व्हॅल्यू 1 असते, लक्षात घ्या. तुम्हाला टेबल शो करतो एकदा म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा, हे बघा, दिस इज द टेबल. लक्षात आलं का? आता तुम्ही इथं व्यवस्थित लक्ष द्या. जर हे बघा दिस अँगल इज थिटा, मला सांगा टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे? आपल्याला 1 दिली. दॅट मीन्स थिटा इज हाऊ मच 45 डिग्री. सो ह्यासाठी टेबल माहिती पाहिजे. ओके, बरोबर आहे. ठीक आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? थिटा 45 डिग्री आहे. साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा बरोबर आहे. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. सगळ्या थिटाच्या व्हॅल्यू पुटअप करा. काय होईल साइन 45 प्लस कॉस 45 बरोबर आहे. डिरेक्टली आन्सर भेटते 2-3 स्टेप मध्ये. बट ज्या मगाशी जी मेथड शिकवली तीच यूज करा, कारण की त्यांनीच तुम्हाला 3 मार्काचा जर क्वेश्चन आला तर मगाशी मी ज्या सेपरेट व्हॅल्यू फाइंड आउट केल्या ना बाय युजिंग फॉर्म्युलाज अँड आयडेंटिटीज, त्याचाच यूज करा. आपण खाली काय येईल सेक 45 प्लस कोसेक 45 बरोबर आहे. साइन 45 असतो 1/√2. हा काय असतो 1/√2 कॉस 45. सेक 45 √2 असतो, कोसेक 45 √2 असतो. अल्टिमेटली आन्सर काय येणार आहे 1/2 आफ्टर सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे. सो हा होईल 2/√2. हा खाली काय होईल 2√2 अपॉन 1. सो ते परत 1/2 आलेला मी तुम्हाला दाखवलं. आता बघा ह्या व्हॅल्यू साइन 45 कॉस 45 सेक 45 कोसेक 45 या 1 आहेत सगळीकडे. बघा या जशा आल्यात तशाच आहेत. बघा येस 45 वाला टेबल बघा. ओके, सो बघा साइन 45 1/√2 मी तेच घेतले, ही पण तीच घेतली, या दोन्ही पण त्याच आहेत. सो लक्षात आलं का तुम्हाला? ओके, सो आपण त्याच पद्धतीने केलं. फक्त हे काय, इफ यू नो द व्हॅल्यूज ऑफ दिस क्वेश्चन और दिस पर्टिक्युलर अँगल्स और दी गिवन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तर मग इझिली करू शकतो. बरोबर आहे. तो लॉंग कट मारण्यापेक्षा हे शॉर्टकट पण ठीक आहे. एक एक्झाम मध्ये 3 मार्क आला तर आपला तो लॉंग कटच आहे. ओके ठीक आहे. बट एमसीक्यू मध्ये असे काही क्वेश्चन आले तर तुम्हाला व्हॅल्यूज माहिती पाहिजे.